भारतीय मसाले हे आरोग्याचे महत्त्वाचे भाग असतो, जे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे पारंपरिक औषध म्हणून देखील वापरले जाते आणि विविध रोगांच्या उपचारामध्ये उपयुक्त आहे. काळी मिरी केवळ जेवणाची चव वाढवतेच, पण ती अनेक आरोग्यदायी फायदे देखील होत असतात. प्राचीन आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत काळी मिरी तिच्या औषधी गुणधर्मांसाठी कौतुकास्पद आहे. काळी मिरी खाण्याचे फायदे पाहूया. काळी मिरी पचन संस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जी पोटात हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करण्यास प्रोत्साहन देते, जे आपले खाल्लेले अन्न पचण्यास मदत करत असतात. गॅस, अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्यांपासून आराम देण्याकरता मदत होत असते. जर आपणास भूक कमी वाटत असेल तर आपण काळी मिरी खा, त्यामुळे आपली भूक वाढेल. काळी मिरी दररोज खाल्ल्याने आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल, कारण त्यामध्ये आढळणारे पायरीन शरीराच्या चयापचय क्रियेला गतिमान करते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वाढवते, जे शरीरातील झालेली जास्तीची चरबी कमी करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेगवान करते. म्हणून वजन कमी आहारात याचा समावेश करा. काळी मिरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. ते अँटीऑक्सिडंट पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि कर्करोग, हृदयरोग आणि त्याचबरोबर जीर्णस्नायू आजारांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. आपण याचा नियमित वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते. काळी मिरी अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात, जे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गापासून वाचवतात. काळी मिरी आपणास मधामध्ये मिसळून सेवन केल्याने घसा खवखरणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काळी मिरी महत्त्वाची भूमिका बजावते, जे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर आपला रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या इतर समस्यांचा उपचार करण्यासाठी काळी मिरी पारंपरिकपणे वापरली जाते. शरीरातील अडकलेली श्लेष्मा काढून टाकण्यास मदत करते आणि श्वसनमार्ग मोकळा होतो. जर आपणास सर्दी, खोकला असेल तर गरम पाण्यात काळी मिरी घालून प्यायल्याने आपणास आराम मिळेल. काळी मिरी खाल्ल्याने केसांमधील डॅन्ड्रफ आणि केस गळती कमी होण्यास मदत होते. जर आपण सकाळी रिकाम्या पोटी एक काळी मिरी खाल्ली तर महिलांमध्ये हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होईल आणि पिरियड रेग्युलर होण्यास मदत होईल. जर आपली रोगप्रतिकारक कमी झाली असेल तर त्याकरता आपण एक चुटकी सौंठ आणि 1-2 वाटलेली काळी मिरी दुधासोबत झोपेच्या अगोदर घ्या. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि आपण आजारातून लवकर सुटका होईल. मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी 1 चमचा गावरान तूप घ्या आणि त्यामध्ये काळी मिरी वाटून ते मिश्रण प्या. काळी मिरीमध्ये पायरीन असते, त्यामुळे अँटी-डिप्रेसंट गुण असतात. त्यामुळे काळी मिरी खाल्ल्याने टेन्शन आणि डिप्रेशन होण्यापासून आपल्याला सुटका होण्यास मदत होते. काळी मिरी आपल्या मसुड्यामध्ये सूज आली तर त्याकरता आपण काळी मिरी, समजा मीठ आणि ते बरोबर घेऊन त्यामध्ये 3 ते 4 थेंब सरसरीत तेल टाका. ते मिश्रण मसुड्यावर लावा. अर्ध्या तासाने तोंड स्वच्छ धुवा. आपल्या दात दुखण्यापासून आणि मसुड्यावरील सूज कमी होण्यास मदत होईल. जर आपणास डिहायड्रेशनची समस्या असेल तर काळी मिरीचे चूर्ण कोमट पाण्यात टाकून सेवन करा. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपला थकवा कमी होतो आणि केस चमकदार होण्यास मदत होईल. जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने पोटात जळजळ वाढेल आणि पोटात उष्णता
वाढते. आपणास ॲसिडिटी आणि गळ्यामध्ये जळजळ होऊ शकते. त्वचावर मुरमे येऊ शकतात. त्वचावर खाज सुटणे आणि त्वचा लालसर होऊ शकते. कब्जियतची समस्या आणि डायरिया होऊ शकतो. गॅसची समस्या, जास्त प्रमाणात शिंका येणे, पुरुषांमध्ये पचन क्षमतेवर असर पडतो. लिव्हरच्या कार्यक्षमतेवर असर पडतो. काळी मिरी गरम असते. काळी मिरी गर्भावस्थेमध्ये महिलांनी काळी मिरीचे सेवन करू नये. स्तनपान करणाऱ्या महिलांनी काळी मिरीचे सेवन करू नये. जर आपणास अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या आहेत तर काळी मिरी खाल्ल्याने आपली परेशानी वाढू शकते.